In the morning session we came up to this problem ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज काढल्या होत्या फॉर ऍक्सेलरेशन अँड टेन्शन. m प्लस acceleration was a is equal to I guess m minus m होता ना आणि खाली m plus m into g. This was acceleration आणि टेन्शन काय होतं 2mm upon m plus m into g. This was the value for tension. Right? होती ना. Okay. Now we are going to do a different problem number. In this problem, काय सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सांगितलंय अ बॉडी ऑफ मास 30 kg स्टँड्स ऑन अ वेइंग मशीन. म्हणजे वजन काट्यावर एक बॉडी ठेवली आहे समजा आणि वजन काटा फ्लोअरवर ठेवला आहे आणि फ्लोअर ऑफ अ लिफ्ट. ठीक आहे. प्रॉब्लेम कोणत्या टाईपचा आहे लिफ्टच्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. इथे प्रॉब्लेम मध्ये लिफ्ट पण म्हणू शकतात किंवा बलून पण म्हणू शकतात. म्हणजे काय एक लिफ्ट आहे लिफ्ट मध्ये वजन काटा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर बॉडी ठेवलेली आहे. तर प्रॉब्लेम मध्ये काय आहे की लिफ्ट जर वरती जात असेल काय ऍक्सेलरेशन नाही किंवा लिफ्ट खाली येत असेल काय ऍक्सेलरेशन नाही किंवा समजा लिफ्टची दोरी तुटली आणि ती फ्री फॉल करत असेल खाली तर तुम्हाला वजन काट्यावर वजन काय काय दिसेल अशा टाईपचा प्रॉब्लेम आहे. तर वाचा प्रॉब्लेम. A body of mass 30 kg stands on a weighing machine lying on the floor of a lift. What will be the weight of the body when first lift moves up with acceleration 2.2 meter per second square. Second, lift moves downward with acceleration 2.2 meter per second square. And third, lift falls freely. ओके. तर आपण काय करू जसं आपण सकाळी थोडं आरामात केलं होतं याच्यात फार डाऊट्स येतात सो वी आर डुईंग इट ॲज स्लोली एज पॉसिबल. फर्स्ट केस इकडे सॉल्व्ह करू सेकंड इकडे सॉल्व्ह करू थर्ड वी विल सॉल्व्ह ओव्हर हिअर. First case, second case, third case. We are given a body everywhere. Simply आपण डीएलएमबट अप्लाय करणार आहे. ठीक आहे. तुम्ही पण ट्राय करू शकतात बिफोर मी. हा तर आता काय होत आहे याच्यावर let us consider that we are keeping a body on this like this. ठीक आहे. आता फर्स्ट केस मध्ये काय सांगितलंय फर्स्ट केस मध्ये दे आर सेइंग दॅट लिफ्ट इज मुव्हिंग अप. फ्लोर आपण दाखवलाय ना फ्लोरवर सर्क्युलर बॉडी ठेवली लिफ्ट इज मुव्हिंग अप with acceleration 2.2 meter per second square. सेकंड केस मध्ये काय सांगितलंय लिफ्ट इज मुव्हिंग डाऊन विथ acceleration 2.2 meter per second. आणि थर्ड मध्ये ते कोणत्या acceleration ने खाली पडते विथ व्हॉट acceleration इट इज गोइंग डाऊन. थर्ड केस मध्ये acceleration काय G. What? 9.81 meter square. It is G na. It is free fall. Read third case. Lift falls freely. Free म्हणजे it will fall with an acceleration of gravity. आता फर्स्ट केस मध्ये application weight तर सगळ्या केस मध्ये खालीच लागेल ना बरोबर. weight will always act downwards. लिफ्ट वर जात असेल खाली जात असेल काही होत असेल वेट विल ऑलवेज ऍक्ट डाऊनवर्ड्स आणि नॉर्मल रिॲक्शन जी असेल इट विल ऑलवेज बी अपवर्ड्स. ठीक आहे. इथपर्यंत आलं. नाव सॉल्व इट बाय युअर सेल्फ. एकदा ट्राय करा डीएलएमबर्ट प्रिन्सिपल अप्लाय करा आणि आन्सर्स काढा. आपल्याला ऍक्सेलरेशनच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. डीएलएमबर्ट्स प्रिन्सिपल काय असतो एफ मायनस एम इज इक्वल टू 0.
फक्त या केसमध्ये ए ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे, एवढाच फरक आहे. रिझल्टंट फोर्स, आता फर्स्ट केस मध्ये आय एम गोइंग टू सॉल्व. फर्स्ट केस मध्ये रिझल्टंट फोर्स काय असेल, बॉडी कुठे, वेअर इट इज मुव्हिंग, body is moving upwards in first case, so we will write normal reaction minus mg, this is the resultant force, minus ma is equal to 0, right? And what is the value of normal reaction? That we have to find out. Now see, problem मध्ये ते म्हणतात काय, what will be the weight of the body. आता weight of the body म्हणजे काय exactly, it will be nothing but normal reaction. जी पण नॉर्मल रिएक्शन ऑफर करेल फ्लोर, the weighing machine, that will only be the apparent weight, right? This normal reaction, can I call it weight only, जे मला weighing machine वर दिसेल? म्हणजे जर मी इकडे नॉर्मल रिएक्शन फाइंड करू शकलो तर मला वेट येऊन जाईल, बरोबर? apparent weight will be nothing but the normal reaction that will be acting on the weighing machine. फर्स्ट मध्ये ही इक्वेशन बनली, ठीक आहे. सेकंड मध्ये इक्वेशन काय बनेल, सेकंड इज गोइंग टू मूव डाउनवर्ड्स, सो आई विल राइट mg माइनस नॉर्मल रिएक्शन माइनस ma इक्वल्स टू 0. थर्ड मध्ये काय होतंय, इट इज also moving forward, so mg minus r, not r, minus normal reaction nr minus ma is equal to 0. या तीन इक्वेशन्स मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? एनी प्रॉब्लेम इन द थ्री इक्वेशन्स दॅट वी रोट? आता फक्त ए च्या ठिकाणी व्हॅल्यू टाकायची, मास दिलेलं आहे आणि नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू फाइंड करायची. फर्स्ट केस मध्ये नॉर्मल रिएक्शन काय येते, mg प्लस ma, वेट किती दिलेलं आहे, आय कॅन टेक m कॉमन, g प्लस a. सेकंड केस मध्ये नॉर्मल रिएक्शन mg minus ma, so normal reaction equals to m common g minus a, and in third case also, because it is going down, so it will be same, normal reaction is equal to m g minus a. इथपर्यंत काय डाऊट आहे का कोणाला? Now you can use these equations as standard equations also. This equation is used when body is going upwards. This equation will be used when body is going downward or the lift is going downward. Okay, this is used when lift is going upwards, and these are used when lift is going downward. These are actually the same equations. Answers kada? वजन काटा लिफ्ट वर ठेवलाय ना, लिफ्टचं वजन काट्यात कसं काय दिसेल? आपण पृथ्वीवर वजन काटा ठेवतो तर तेव्हा पृथ्वीचं वेट वजन काट्यावर दिसेल का? We are only analyzing this part as FBD. आता लिफ्ट कशी असेल, इथे ही मोठी लिफ्ट आहे समजा तुमची, त्या लिफ्टच्या मध्ये वजन काटा ठेवलाय कुठेतरी, समजा रेड मध्ये जी मी ड्रॉ केली, लेटेस्ट ठीक आहे, रेड मध्ये ड्रॉ केला. आता मी काय कन्सिडर करतो, आय एम नॉट कन्सिडरिंग द होल सिस्टम, FBD कन्सिडर करतो मास साठी आणि वजन काठी वेइंग मशीन साठी. लिफ्टच्या वेटचा इथे कुठे संबंध नाही येणार या केस मध्ये. येस, व्हॅल्यूज काय येतात, normal reaction coming out to be equals to mass is 30 kg,
G, let us take it as 10. G is given, it is not given. Take it as 10. A दिला है 2.2. So normal reaction ची value सांगा इथे. Here it is N R 10 minus 2.2. Here it is M G. Here can I write A is equal to minus G only? A is equal to G only. So NR here and NR here. First case मध्ये काय आहे normal reaction ची value? What is the value of normal reaction in first case? $366. 366. न्यूटन. सेकंड केस मध्ये किती आली? 234. 234 न्यूटन. थर्ड केस मध्ये 0. जे आपण ग्रीन रे मार्क केलंय, you can use these as the standard formula also. ठीक आहे, काय डाऊट आहे आता लिफ्टच्या प्रॉब्लेम मध्ये? हे डिफरंट टाइपचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये. एक लिफ्टचा प्रॉब्लेम झाला, याच्या आधी आपण पुलीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता, राईट? ठीक आहे, क्लियर आहे? एनी डाऊट इन प्रॉब्लेम नंबर 9? ठीक आहे, आता इथे ऑब्झर्वेशन काय आहे? जेव्हा लिफ्ट वर जाते तेव्हा अपिअरंट वेट इज मोर. तसं समजा स्टेशनरी असते लिफ्ट, तर अपिअरंट वेट किती असतं? 300 न्यूटन, बरोबर ना? 30 into 10 हे अपिअरंट वेट असतं इफ लिफ्ट वॉज स्टेशनरी. जर लिफ्ट वर जाते तर अपिअरंट वेट वाढलं 300. लिफ्ट खाली येते तर कमी झालं. आणि जेव्हा लिफ्टचा फ्री फॉल चालू आहे तेव्हा ऍज इफ बॉडी इज वेटलेस. ठीक आहे, आपण रोलर कोस्टरवर कधी तुम्ही बसले असणार इमॅजिकाला वगैरे और कुठे समवेअर, तेव्हा तो वेटलेसनेसचा फील येतं. दॅट इज द पॉइंट. जेव्हा आपल्याला वेटलेस फील होतं दॅट इज द पॉइंट रोलर कोस्टरचं जे ऍक्सिलरेशन असतं ते 9.8 मीटर पर सेकंडच्या आसपास टच करतं, राईट? मग आपल्या ऍड्रेनलिन आपल्या बॉडीमध्ये फ्लो व्हायला लागतं अँड देन यू फील व्हेरी गुड अबाउट इट. ठीक आहे, नाउ लेट अस स्टार्ट विथ kinetics of circular motion. Circular motion मध्ये there are some terms we will just revise. ठीक आहे, angular velocity हे तुम्हाला माहितीच असेल सगळं. Still we will revise and then we will start. सर्क्युलर मोशन इथनं प्रॉब्लेम येतात एक्झाम मध्ये. ठीक आहे, पण याच्यासाठी डीएल लंबर्ट वगैरे सगळं समजणं डिटेल मध्ये खूप महत्वाचं होतं. डीएल लंबर्टवर डायरेक्ट प्रॉब्लेम पण पडू शकतो. पुलीवर नाही विचारला त्यांनी अजून, लिफ्टवर नाही विचारला, तर लिफ्टवर यावेळेस शक्यता आहे प्रॉब्लेम पडण्याची. अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी काय असतं? फर्स्ट ऑफ ऑल वेलॉसिटी काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर वेलॉसिटी काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो ओमेगा I can write it as change in displacement, or angular displacement will be theta upon dt. Change in time, rate of change of displacement with respect to time पण लिहू शकतो आपण त्याला. ठीक आहे, युनिट काय असतं अँग्युलर वेलॉसिटीचं? Unit is nothing but radians per second. This is the unit of angular velocity. Then linear velocity. आता angular velocity काय आपली? ओमेगा is equal to d theta upon dt, or delta लिहितो मी इथे. It will write d theta. It is d theta upon dt. ठीक आहे. Now what is v? velocity काय असतं? आपण काय करतो इथे? linear velocity आणि angular velocity या दोघांच्या मध्ये we are going to find a relation. linear velocity काय असते? v is equal to dx by dt. आपण रेक्टिलिनियर मोशन मध्ये बघितलं.
आता आर्क ऑफ सर्कल, आर्क ऑफ सर्कल, if theta is a subtended angle, this is the arc length, let us say this arc length is x and radius is r. X is equal to r theta लिहितो का आपण? Theta in radians, theta is in radians, x is equal to r theta लिहितो, बरोबर? एवढं तर माहिती असेल. Right? We can write it like this, x is equal to r theta. Now, so I can say here x is equal to r ला मी small r लिहितो फक्त. I can write here d of r theta upon dt, which is equal to radius is constant, so taken out d theta upon dt. d theta upon dt काय? Omega, so it is r omega. म्हणजे रिलेशन कशामध्ये फाइंड केलं मी? v आणि ओमेगा मध्ये. v is linear velocity, omega is angular velocity. So what is the relation? Important, v is equal to r omega. Where v is linear velocity, r omega is angular velocity. लिहून घ्या ते पण. v is equal to linear velocity, omega is angular velocity. v चं युनिट काय? मीटर पर सेकंड. ओमेगाचं युनिट काय? रेडियन पर सेकंड. ठीक आहे, लक्षात राहील. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याच्याबद्दल आपण काही पॉइंट्स लिहून घेऊ. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? आपण जेव्हा युनिफॉर्म मोशन म्हणतो स्ट्रेट लाईन मधलं, तेव्हा आपण काय म्हणतो? वेलोसिटी कॉन्स्टंट. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय म्हणू मग? अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट. ठीक आहे, सो ओमेगा इज कॉन्स्टंट. ओमेगा काय? अँग्युलर वेलोसिटी आत्ताच डिफाइन केलं आपण. त्याच्या सोबत आता बघा, जेव्हा आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतोय तेव्हा मोशनचं डायरेक्शन इज चेंजिंग ॲट कॉन्स्टंट रेट. ठीक आहे, डायरेक्शन इज चेंजिंग ॲट कॉन्स्टंट रेट, बरोबर. पहिले डायरेक्शन ही होती, या पॉइंटला ही आली, या पॉइंटला, like this direction is changing. That's why velocity is also changing. Direction of velocity is also changing. Velocity is not changing, direction of velocity is also changing. So velocity मध्ये जर काही बदल होत असेल तर तो acceleration ला it will give rise to acceleration, बरोबर. If there is going to be any change in velocity, it will give rise to acceleration. That's why. आता important thing, जरी मी म्हणतो uniform circular motion where omega is constant, तरी पण because of change in direction of velocity, acceleration मिळतं इकडे, ज्याला आपण म्हणतो centripetal acceleration. ठीक आहे, त्याच्यामुळे even if you are having uniform circular motion, still you will have some acceleration. आपण रेक्टिलिनियर मोशन मध्ये ही कन्सेप्ट कॉन्ट्राडिक्ट होते बघा. रेक्टिलिनियर मोशन मध्ये आपण काय शिकलो होतो? Don't write this. A is equal to dx by dt, बरोबर. A is equal to dv by dt, sorry. A is equal to dv by dt आपण रेक्टिलिनियर मोशन मध्ये शिकलो होतो. So when v velocity was constant, the acceleration was 0. ठीक आहे, there velocity constant म्हटली की ती कॉन्स्टंटच होती, त्याची डायरेक्शन चेंज नव्हती, काहीच चेंज नव्हतं. ओव्हर हियर आपण एक नवीन टर्म डिफाइन करतोय, ओमेगा, which is angular velocity. Angular velocity is going to be constant. म्हणजे काय? angular velocity म्हणजे काय? समजा त्याने 2 सेकंड मध्ये 30 तर फॉर एक्झाम्पल वी कॅन से त्याची अँग्युलर वेलोसिटी झाली 15 डिग्री पर सेकंड. ओमेगा रेडियन मध्ये, फक्त 15 ला रेडियन मध्ये घ्यावं लागेल आपल्याला. किती असेल ते? π/12, बरोबर. म्हणजे इट इज π/12 रेडियन पर सेकंड. ठीक आहे, ही त्याची झाली अँग्युलर वेलोसिटी. पण अँग्युलर वेलोसिटी सोबतच इट हॅज वन मोर वेलोसिटी विच इज v, विच इज गिवन एज r ओमेगा. आणि ही जी वेलोसिटी आहे हिची डायरेक्शन सारखी चेंज होते सर्क्युलर मोशन मध्ये.
प्रत्येक पॉइंटला इफ यू ऑब्झर्व या लिनियर वेलोसिटीची डायरेक्शन चेंज होते. तर ही जी चेंज होणारी डायरेक्शन आहे इट गिव्स राईज टू ऍक्सिलरेशन असं म्हणतोय मी. ठीक आहे. नाव आय विल राईट इट. यू कॅन ऑल्सो राईट इट इफ यू विश. कॉन्सेप्ट आहे ही डायरेक्शन ऑफ मोशन changes direction of motion changes continuously and this gives rise to change in overall velocity and in turn this change in velocity, this is the most interesting topic, circular motion. पूर्ण डायनामिक्स मधलं सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक आहे. This change in velocity gives rise to acceleration. ठीक आहे. म्हणजे आपल्याला what point I am trying to prove here that body under circular motion, under uniform circular motion, is under acceleration, and this acceleration is called as centripetal acceleration. So आपण याला centripetal acceleration म्हणतो and it is directed towards the center always. That's why it is called centripetal. त्याची व्हॅल्यू काय असते आता? A is equal to v square upon r ही त्याची व्हॅल्यू असते centripetal acceleration ची. V can be written as r omega. आपण आत्ताच प्रूव्ह केलं r omega square upon r, so which is equal to r omega square का. So I can write A is equal to v square upon r पण लिहू शकतो किंवा r omega square पण लिहू शकतो. ठीक आहे. Now we will define one more term which is angular acceleration. Actually angular acceleration ही जी टर्म आहे it is defined for mostly ही ना rotational motion मध्ये यूज केली जाते. ठीक आहे. आपण जे शिकतोय आपलं सर्क्युलर मोशन आहे, रोटेशनल मोशन हे सिलेबस मध्ये नाही आहे आपल्या. आपल्या सिलेबस मध्ये काय सर्क्युलर मोशन आहे फक्त. बट स्टील आपण आता इथपर्यंत अँग्युलर ऍक्सिलरेशन फक्त डिफाइन करून विजन करताना नाही केलं तरी इट इज फाईन. रेट ऑफ चेंज ऑफ आता आपलं ऍक्सिलरेशन काय असतं? लिनियर ऍक्सिलरेशन, रेट चेंज ऑफ वेलोसिटी. तर अँग्युलर ऍक्सिलरेशन काय असेल मग? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी. सिंपल. इट इज इक्वल टू rate of change of angular velocity म्हणजे काय? d by dt of omega. ओमेगा काय असतो? d by dt of d theta by dt. ओमेगा d theta by dt असतं ना. Rate of change of angle with respect to time. So I can also write it as d2 theta upon dt2. So alpha can be written as d omega by dt equals to d2 theta upon dt2. I will not circle it in red. त्याला ब्लू मध्ये सर्कल करतो मी. और हायलाइट ब्लॅक मध्ये हायलाइट करू आपण. हे काही खूप इम्पॉर्टंट नाही. पण जर वेळ भरपूर आहे आपल्याकडे तर रिव्हिजन सोडायचं आणि करून टाकायचं रिवाइज काय.
आता लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशन, these equations will not be asked in exam. Probability कमी विचारण्याची, because they are equations used for rotational motion. We are learning circular motion. S equal to ut. आता या आपल्या सगळ्या equations of motion, हा equations of हे काय म्हणतात, प्लेन मोशन मधलं इक्वेशन आहे, नॉट सर्क्युलर, काय रेक्टिलिनियर मोशन. ठीक आहे. आता हिअर या इक्वेशन्स मध्ये आपण काय केलं, फक्त जसं लिनियर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट असते एस, रोटेशनल मध्ये डिस्प्लेसमेंट असेल थीटा. जसं लिनियर मध्ये वेलोसिटी असते व्ही, इथे असेल अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. बस एवढंच आपण बदललंय. आणि त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट बदलली आहे, विच इज ऍक्सिलरेशन. इकडे होतं ए अल्फा अँग्युलर ऍक्सिलरेशन, दॅट इज इट. एव्हरीथिंग एल्स इज सेम. जिकडे आपण इनिशियल वेलोसिटी म्हणतोय तिकडे ओमेगा नॉट लिहिलंय. ठीक आहे. बाकी इक्वेशन्स आर सेम. एनी डाऊट अप टू दिस पॉइंट? लेट अस मूव ऑन देन. काय कोणाला? सॉल्व दिस क्वेश्चन नंबर 1. थोडं एनर्जीने सॉल्व करा. सगळ्यांनी आन्सर दिलं ना तर शिकवायला अजून थोडं चांगलं ऍटमॉस्फिअर असतं, बेटर ऍटमॉस्फिअर. आता पण चांगलंच आहे, बट इफ एव्हरीवन पार्टिसिपेट्स देन इवन द टीचर गेट्स एनर्जी टू टीच. A fighter jet makes a loop of 1000 meter radius with a speed of 250 meter per second. Calculate its centripetal acceleration. आपण सेंट्रिपिटल मध्ये एक गोष्ट लिहिली नाही तिकडे, विच इज इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, बिकॉज आय बिलीव्ह की सगळ्यांना माहिती आहे. आन्सर फॉर दिस. ए ऍक्सिलरेशन आपण फॉर्म्युला लिहिला होता, व्ही स्क्वेअर अपॉन आर. सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला. वेलोसिटी किती दिलेली आहे? 250 square upon r. So answer is coming out to be 62.5 meter per second square. What did you do? How did you get this 125 pi? तुम्ही ओमेगा फाइंड केला का त्याच्यावरनं? काय केलं नक्की? ठीक आहे. गेटिंग दिस आन्सर 60. काय हे फक्त एक बेसिक क्वेश्चन होता, ऍप्लिकेशन ऑफ दॅट फॉर्म्युला. येस सर. नेक्स्ट, सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्सला आपण 2 मिनिटं डिस्कस करू, बिकॉज सगळे प्रॉब्लेम्स आता इथून पुढे आर गोइंग टू बी डिपेंडेंट ऑन सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे. महत्वाचं ऍक्सिलरेशन कोणतं आहे? सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन. जे सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन जे बॉडीला सर्क्युलर मोशन मध्ये मेंटेन करतं. पण आपण कन्सिडर करतो सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स ऑफ ऑल इट इज नॉट रिएक्टिव्ह फोर्स. आपण इथे लिहिलेलं आहे, इट इज नॉट अ रिएक्टिव्ह फोर्स. इट इज ऍक्च्युअली अ सुडो फोर्स. इट इज ऍक्च्युअली अ सुडो फोर्स. रिएक्टिव्ह फोर्स नाही येतो, म्हणजे असं कोणती रिॲक्शन वगैरे नाही मिळत आहे आपल्याला बॉडीकडनं. इट इज अ सुडो फोर्स जो आपण अज्युम करतो जेव्हा बॉडीला आपण सर्क्युलर मोशन मध्ये फिरवतो. एखादा समजा आपण बॉल घेतला, त्याला स्ट्रिंग बांधून त्याला आपण सर्क्युलर मोशन मध्ये फिरवतोय, तर त्याच्या रेडियल डायरेक्शन मध्ये आउटवर्ड मध्ये जो त्याच्यावर फोर्स लागेल त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स नाव देतो. ठीक आहे. Force that tends to move bodies away from the axis of rotation is called a centrifugal force. It is not a reactive force. It comes into play as a pseudo force in a rotating frame. आता फोर्स म्हटलं की काय असतं? मास इंटू ऍक्सिलरेशन, बरोबर. F is equal to ma, second law. So I can also write it as equals to mass into centripetal acceleration, that's a v square upon r. ठीक है. सेंट्रिफ्युगल सेंट्रिपिटल दे आर सेम इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन. ठीक आहे. पण आपण सेंट्रिफ्युगल कन्सिडर करतो. ओके. F
is equal to mv square upon r. This is the equation for centrifugal force. Very equation. You can star, make it, you can give a star. Very important. F is equal to mv square upon r. All your problems of circular motion are going to be solved on this. एक्झाम मध्ये सर्क्युलर मोशन वर प्रॉब्लेम आला तर हाच लावावा लागेल फॉर्म्युला. Now solve question number 2. A stone of mass 50 gram tied to one end of a string is to be rotated in horizontal circle of radius 1 meter with speed of 5 meter per second. Calculate centripetal force required. Calculate centripetal force required. Yes, quickly. It's such an easy question. Correct. Centripetal force काय? Centripetal, centrifugal, they have same formula. M into V square upon R. मास किती दिलेलं आहे? 50 ग्राम. 50,000 kg मध्ये करावं लागतं. सकाळीच बघितलं आपण. वेलोसिटी किती दिलेली आहे? 5 मीटर पर सेकंड. सो 5 चा स्क्वेअर अपॉन रेडियस किती आहे? 1 मीटर. So you will get the answer as 1.25 Newton. ठीक आहे. सो दिस इज युअर आन्सर. हा प्रॉब्लेम घेण्याचं एकच कारण होता. प्रॉब्लेम सोपा होता, फक्त युनिट कन्व्हर्जन. ठीक आहे. मासला नेहमी केजी मध्येच घ्यायचं आहे जर तुम्हाला आन्सर न्यूटन मध्ये हवा असेल तर. नेक्स्ट. A car moving with v किलोमीटर पर आवर ऑन अ फ्लॅट सर्क्युलर रोड. अच्छा, एक मिनिट. हा जो आता आपण प्रॉब्लेम नंबर 2 घेतला, या प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये आपण काय कन्सिडर केलं होतं की there was some, let us say we were revolving it like this, आणि अशी स्ट्रिंगला सर्कल असं दगड बांधलेला होता, बरोबर. जर सेंट्रिपिटल फोर्स एवढा आला तर स्ट्रिंग मधले टेन्शन पण तेवढंच असेल का? 1.25 न्यूटन, बरोबर. हा, पण मग आपण हे सेंट्रिपिटल फोर्सने नाही प्रूव्ह करू शकत. याच्यासाठी आपल्याला कॉन्सेप्ट लागते सेंट्रिफ्युगल फोर्स, बिकॉज सेंट्रिफ्युगल इज गोइंग आउटवर्ड्स. एफ फ्युगल लिहितो मी इथे. सेंट्रिफ्युगल, इट इज गोइंग आउटवर्ड्स. मग इथे आपण डीएल नंबर्स लावू शकतो परत. टी और वी कैन बैलेंस. टी इज इक्वल टू एफ सेंट्रिफ्युगल. Then I can write tension is equal to centrifugal force. Tension in the string will be 1.25 Newton. So they could ask us tension also in the string. Second problem, solve it. A car moving with velocity v km per hour on a flat circular road. Radius of curvature is equal to r meter. And maximum speed with which car can negotiate the curve. Take coefficient of friction mu s is equal to mu. And tell your answer. काय सांगितलं या प्रॉब्लेम मध्ये? There is a car which is negotiating a curve. That particular car, let us say, is going to negotiate this curve. ठीक आहे. आता जेव्हा पण कार जेव्हा एखाद्या कर्ववर असेल, इट विल एक्सपिरियन्स सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे. कारची ही डायरेक्शन दाखवली मी रेड मध्ये, जे मी दाखवतोय कार त्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होते. इट इज गोइंग टू मूव्ह हिअर. त्याच्यावर सेंट्रिफ्युगल फोर्स लागेल इन दिस डायरेक्शन. बरोबर. आणि त्याला अपोज करणारा कोण असेल मग? फ्रिक्शन. ठीक आहे. इथपर्यंत त्याची एफबीडी समजली. एफबीडीत काही प्रॉब्लेम नाही इथपर्यंत. ठीक आहे. आता फ्रिक्शनची व्हॅल्यू काय असते? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन? नाव
FBD ड्रॉ केल्यावर जर मला या बॉडीला स्टेशनरी ठेवायचं असेल एका ठिकाणी, तर आय विल हॅव टू राईट फ्रिक्शन should be greater than equal to centrifugal force का? जर ही कंडिशन असेल तरच बॉडी नीट सेफली निगोशिएट करेल त्या टर्नला. इफ सेंट्री फोर्स बिकम्स ग्रेटर इन फ्रिक्शन, तर बॉडी विल स्टार्ट स्लाइडिंग and it will not be safe. आता आपण व्हॅल्यूज काढू. फ्रिक्शनची व्हॅल्यू काय असते? इज इक्वल टू म्यू mg, बरोबर. हा, आणि सेंट्रिफ्युगल फोर्सची व्हॅल्यू काय असते? आय विल राईट द होल पार्ट देअर अगेन. फ्रिक्शनची व्हॅल्यू काय असते? इट इज म्यू mg. सो इट शुड बी इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्स. याची व्हॅल्यू काय असते? mv square upon r. So m got cancelled. What is the value of v coming out to be? V is equal to mu rg. This is nothing but your standard value. So whenever जेव्हा पण आपल्याला एक फ्लॅट होरिझॉन्टल कर्व दिलेला असेल, त्याच्यावर कोणती पण कार मॅक्झिमम वेलोसिटी किती अटेंड करू शकते, फ्रिक्शन इज म्यू, तर त्याची मॅक्झिमम वेलोसिटी किती असेल? म्यू आर जी. तर प्रत्येक वेळेस आपल्याला हे डिफाईन करण्याची गरज नाही, तुम्हाला जर हे लक्षात असेल तर. इट इज अ स्टँडर्ड व्हॅल्यू, मॅक्झिमम वेलोसिटी दॅट अ कार कॅन अटेंड ऑन अ फ्लॅट होरिझॉन्टल कर्व where coefficient of friction is mu is under root mu rg. Now what we have to observe over here, this is independent of mass, right? Independent of mass. बरोबर का? इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास. म्हणजे याचा अर्थ काय झाला? वेदर इट वॉज अ कार और इट वॉज अ सायकल, किंवा ट्रक असता किंवा एक मॅन असता, आपणच असतो त्याच्यावर धावत, तरी पण आपल्यासाठी मॅक्झिमम वेलोसिटी हीच राहिली असती, बिकॉज इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास. ठीक आहे, ते बॉडीच्या साईजवर, शेपवर, मासवर कुठेच डिपेंड करत नाही. मासची टर्म आली कोणत्याच डायमेन्शनची. इट्स ऑन द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, रेडियस ऑफ कर्वेचर अँड जी. त्याच्यामध्ये देर इज नो मास इन्क्लुडेड. सो सायकलला त्या स्पीडवर पळवा किंवा ट्रकवर पळवा, म्हणजे सायकल आणि ट्रक दोघांसाठी मॅक्झिमम स्पीड सेम आहे त्या रोडवर सेफली ट्रॅव्हल करायची, आयडियल केसमध्ये. ठीक आहे, म्हणजे असं नाही होत की समजा आपण सायकलला घेऊन गेलो तर मे बी तिची स्पीड वेगळी असेल बिकॉज तिचं वजन कमी और समथिंग लाईक दॅट. ठीक आहे, आयडियली दॅट इज नॉट हॅपनिंग. सॉल्व क्वेश्चन नंबर 4. अच्छा, हे जे आहेत हे क्वेश्चन, याला रिमेंबर देम ॲज अ फॉर्म्युला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 ला पण टेक इट ॲज अ फॉर्म्युला. क्वेश्चन नंबर 4. A car moving with 72 km per hour, moving with velocity हवा इथे. ठीक आहे, moving with 72 km per hour on a flat circular road of radius of curvature 10 meter. Can the car safely negotiate the curve? सांगायचंय. जर या कंडिशन्स असतील की कारची स्पीड आहे 72 किलोमीटर पर आवर, सर्क्युलर रोड, त्याची रेडियस आहे 10 मीटर, तर कार सेफली जाईल तर कर्व वरनं की स्लाइड होईल? व्ही रिक्वायर्ड काय असते आपण आत्ताच फाइंड केलं. व्हॉट इज व्ही रिक्वायर्ड? अंडर रूट म्यू आर जी. सो अंडर रूट. आता टेल मी विच म्यू यू विल यूज. यू विल यूज म्यू के और म्यू एस? व्हॉट विल यू यूज? के सर. अच्छा, काय वाटतं तुम्हाला, म्यू के यूज करणार का म्यू एस यूज करणार? एव्हरीवन आन्सर दिस. एव्हरीवन, आय वांट आन्सर फ्रॉम एव्हरीवन, ऑल द 19 स्टुडंट्स हु हॅव जॉइंड. तुम्हाला काय वाटतं, काय यूज करणार, म्यू के का म्यू एस? म्यू के. अच्छा, म्यू एस कोणाला वाटतं? म्यू एस
अच्छा, स्नेहल थिंक्स म्यू एस. ओके, बाकी कोणाला म्यू एस वाटतंय अजून? अच्छा, मला एक सांगा, जर तुम्ही म्यू के यूज करणार तर तुम्ही काय सांगता याचा अर्थ? म्यू के कधी येतं पिक्चर मध्ये? म्यू के तेव्हा येईल जेव्हा बॉडी स्लाइड व्हायला सुरुवात करेल ना. आता बॉडी स्लाइड झाली तर संपलंच ना सगळं. कळतंय का? आपल्याला बॉडीला स्लाइडच नाही करायचंय, त्याच्यामुळे आपण म्यू एस यूज करणार. म्यू के कधी येईल? जेव्हा बॉडी स्लाइड व्हायला सुरुवात होईल. मग ती कसली सेफ झाली स्लाइड व्हायला सुरुवात झाली? ठीक आहे, या केस मध्ये ऑलवेज यूज म्यू एस. वी आर नॉट गोइंग टू स्लाइड इट ना. when it will start sliding तेव्हा बघू, तेव्हा आपला म्यू के येईल पिक्चर मध्ये. सो यूज म्यू एस. सो इट इज 0.3. रेडियस काय? 10. किती आहे? 10. हा, सो रिक्वायर्ड व्हॅल्यू काय येते? व्हॉट इज दिस व्हॅल्यू कमिंग आउट टू बी? 5.47. 5.47 मीटर पर सेकंड. म्हणजेच त्याला याच्यात सांगा, किंवा आपण त्याला 72 किलोमीटर पर आवरला कन्वर्ट करू. ती आहे कारची व्ही1 72 किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर म्हणजे 5/18 का? 72 is 20 मीटर पर सेकंड. म्हणजे आपलं गिवन किती होते आता आली? वी रिक्वायर इज लेस दॅन वी गिवन, म्हणजे इट इज अनसेफ. ठीक आहे, प्रॉब्लेम नंबर 5. बघा, मी एवढं स्लो घेतो तरी पण तुम्ही आन्सर नाही देणार तर कसं चालेल? प्रॉब्लेम नंबर 5. Find safe velocity with which a vehicle of mass m can negotiate a curve on smooth curve. Negotiate a curve on smooth road of radius r and banked at an angle theta. आता बघा, एक मिनिट लक्ष द्या. आपण जी फर्स्ट केस शिकलो प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये, ऑब्झर्व, काही लिहू नका. प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये जी आपण केस बघितली ती केस काय होती? फ्लॅट कर्व होता. फ्लॅट कर्व आणि त्याच्यामध्ये फ्रिक्शन होतं. ठीक आहे, फ्लॅट विथ फ्रिक्शन. आता प्रॉब्लेम नंबर 5 ची केस काय आहे? स्मूथ विथ बँकिंग. कळलं? दोन्ही केसेस वेगळे आहेत. फर्स्ट केस मध्ये आपण रोडला फ्लॅट ठेवलं पण फ्रिक्शन ऍड केलं. दुसऱ्या केस मध्ये आपण काय करतोय? रोडला स्मूथ ठेवतोय पण बँकिंग ऍड करतोय. वी आर गोइंग टू बँक द रोड. हायवे इंजिनिअरिंग जेव्हा आपण शिकतो मेन साठी, हायवे मध्ये आपल्याला सेम कन्सेप्ट वापरावं लागतं. इनफॅक्ट जेव्हा आपले हायवेज डिझाईन होतात तेव्हा कधीच बँकिंग ऑफ रोड जेव्हा आपण प्रोव्हाइड करतो ती कधीच फ्रिक्शनला कन्सिडर करून प्रोव्हाइड नाही करत. ठीक आहे, रोडवर फ्रिक्शन असेल पण तरी पण बँकिंग एवढी प्रोव्हाइड करतात की अलावेबल वेलोसिटी साठी त्याचा थीटा अँगलच त्याचं वजन बॅलन्स करेल आणि स्लाइड नाही होऊ देणार. ठीक आहे, फ्रिक्शनवर डिपेंडंट नाही राहत जेव्हा हायवे डिझाईन करतात तेव्हा, पेमेंट डिझाईन करतात तेव्हा. पेमेंट डिझायनर शिकणार तुम्ही. ओके, आणि असं काय कन्सिडर करता फ्रिक्शनवर का डिपेंडंट नाही राहत? बिकॉज पाऊस पडला तर काय करणार तुम्ही रस्त्यावर? किंवा समजा त्या कर रोडवर काही ऑइल वगैरे सांडलं एखाद वेळेस, समथिंग हॅपन्स लेट्स से, इन वर्स्ट केस, तर यू कॅन बी डिपेंडंट ऑन फ्रिक्शन ऑल द टाइम. म्हणून जेव्हा बँकिंग प्रोव्हाइड करतात हायवेजवर तेव्हा असं कन्सिडर करतात की रोड स्मूथ आहेत आणि थीटा एवढा प्रोव्हाइड करतात की विदाउट फ्रिक्शनच गाडी कॅरी करेल त्या बँकवर. नाउ सॉल्व दिस. आता याच्यासाठी वी विल हॅव टू ड्रॉ एफपीडी. एफबीडीच्या आता कंपोनेंट्स आपल्याला माहिती. याच्यामध्ये एकच गोष्ट खूप महत्वाची असते समजण्यासाठी, which I'm going to ask you. This is mg sin theta. This is mg. This is mg cos theta. बरोबर. पण mg cos theta इकडे आपण लागणारच नाही कारण की फ्रिक्शन आपण कन्सिडरच करत नाही ना. मग नॉर्मल रिएक्शनची काही गरज नाही. पण ठीक आहे, लिहिलं आपण. आता मला सांगा, आन्सर दिस क्वेश्चन.
I'm going to draw this in red. And I'm going to draw the other one in blue. Which direction is correct for mv square upon r? अच्छा एवढं तर तुम्हाला समजलं असेल की एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपोजिट डायरेक्शनला लागेल. सेंट्रिफ्युगल फोर्स जेव्हा बॉडी टर्न घेईल तेव्हा अपोजिट डायरेक्शनला लागेल. ठीक आहे, म्हणजे गाडी बाहेर फेकली जाईल ना, तर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपोजिट डायरेक्शनला लागतोय हे तर कळालं. बट ब्लू और रेड, Blue. which one is the correct? Others, what do you think? Which one is correct? अच्छा, Red, अदर sir. Red, sir. Red. आपल्या क्लासमध्ये खूप सारे डिप्लोमॅट्स आहेत, ते जास्त त्यांचे ओपिनियन देत नाही. Red is. पॉलिटिक्स मध्ये जायला पाहिजे तुम्ही, जे आन्सर्स नाही देत ते एकदम डिप्लोमॅटिक राहते. अच्छा, रेड इज आन्सर, ब्लू इज रॉंग आन्सर. Why it is wrong answer? Because when body is going to rotate like this, it is actually consider कसं समजणार याला? मौत का कुआ बघितलाय तुम्ही? लेटेस्ट से बँकिंग ऑफ रोडची एकदम खतरनाक केस आहे, मौत का कुआ वाली डायरेक्ट. या केस मध्ये जेव्हा कार इथे मूव्ह होत असते, ठीक आहे, लेटेस्ट से कार इज मूव्हिंग लाईक दिस. आता मला सांगा, जेव्हा मौत का कुआ आपण बघतो, कार कोणत्या सर्कल मध्ये मूव्ह होते? टिल्टेड सर्कल मध्ये का कार मूव्ह होते हॉरिझॉन्टल सर्कल आहे? कारच्या चाकाचे, समजा कारच्या चाकांचा आपण फक्त ट्रॅजेक्टरी बघितली, तर ती हॉरिझॉन्टल सर्कल आहे की टिल्टेड सर्कल आहे? इट इज अ हॉरिझॉन्टल सर्कल. कारचे चाक तर हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये आहेत ना. जर एकाच हाईट मूव्ह होत असेल तर कार इज नॉट गोइंग टू मूव्ह ऑन टिल्टेड सर्कल. जर मी कारच्या ट्रॅजेक्टरीचा साइड व्ह्यू बघितला तर अशी हॉरिझॉन्टल लाईन दिसेल का मला? बिकॉज ते हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये ट्रॅव्हल करत आहे. ठीक आहे, सो जरी कार इकडे बँकवर असेल, तिची ट्रॅजेक्टरी ऍक्च्युअली हॉरिझॉन्टल सर्कलची पूर्ण. जर मी या समजा लेटेस्ट या कर्वला असं कंटिन्यू करून बघितलं, पूर्ण मोठा कर्व बघितला, तर इट इज अ हॉरिझॉन्टल कर्व. इमॅजिन होतंय का? आता कर्व जर हॉरिझॉन्टल असेल तर त्याचा एमव्ही स्क्वेअर अपॉन आर का बरं येतं टिल्टेड डायरेक्शन मध्ये लागेल? ठीक आहे, इथे आपण चूक करतो. एमव्ही स्क्वेअर अपॉन आर हा ब्लू मध्ये नाही लागत, इट इज अप्लाइड इन द रेड डायरेक्शन. ओके, ही कन्सेप्ट क्लिअर आहे ना? आता जर हा या डायरेक्शन मध्ये लागला, त्याचे कंपोनंट, सो आय कॅन टेक कंपोनंट. हा थीटा आहे तर हा पण थीटा राहील का हॉरिझॉन्टल सोबत? तर मग याचे कंपोनंट्स घेऊ शकतो मी आता. दिस विल बी एमव्ही स्क्वेअर अपॉन आर कॉस थीटा राहील हा कंपोनंट, बरोबर. आता आय कॅन अप्लाय इक्विलिब्रियम. I can write for safe negotiation. हे बघा, तुम्ही अशा क्वेश्चन्स आन्सर्स दिले पाहिजे. तुम्हाला कधी रिअलाइज होईल नाही तर एक्झाम मध्ये डायरेक्ट आन्सर जेव्हा देतात तेव्हा आपलं माइंड त्याला जास्त लक्षात ठेवतं. चूक झालेली तर जास्तच लक्षात राहतं. इन केस ज्यांनी आता बरोबर आन्सर दिलं तर एक्झाम मध्ये प्रोबॅबिलिटी आहे, पण जे आता चूक आन्सर देतील त्यांना 100% लक्षात राहून जातं. mg sin theta for safe negotiation, I can write it like this: mg sin theta should be equal to mv square upon r cos theta. So here m cancel. आता जर मी इथे v ची व्हॅल्यू लिहिली तर ती अशी येईल का? rg tan theta. I'll get it like this. इथपर्यंत काही डाऊट नाही कोणाला? आता आपण दोन्ही केसेस एकत्र लिहून घेऊ. Now I'm going to put both the cases together. एकाच ठिकाणी लिहून घ्या तुम्ही पण हे. First for horizontal curve, for
sorry, not horizontal curve. First is for flat curve with friction. Flat curve with friction. And second case, we are going to write banking of road. Okay, upon we are going to write the safe velocity. Velocity should be less than or equal to under root r g mu. असंच लिहा r g mu लिहा त्याला. आणि इथे काय असेल v is equal to under root r g tan theta म्हणजे काय होतं फॉर्म्युला लक्षात ठेवायला पण सोपं आहे. जेव्हा आपण फ्रिक्शन बद्दल बोलतो फ्रिक्शन कोएफिशियंट जेव्हा बँकिंग बद्दल बोलतो तेव्हा टॅन थीटा. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. या केस मध्ये म्यूची व्हॅल्यू जर मला लिहायची असेल तर काय येईल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. जर उलट विचारलं रिव्हर्स इंजिनिअरिंग फाइंड द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. tan theta. हा सांगतो मी. म्यूची व्हॅल्यू विचारली मला समजा तर काय येईल v स्क्वेअर अपॉन आर जी. ठीक आहे, उलट विचारलं समजा की व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन रिक्वायर्ड फॉर passage, then it is equal to given velocity upon given velocity is a square upon rg. बरोबर. आणि विचारलं what is the banking of road required without friction, then tan theta is equal to v square upon rg again. So this is important, this much part. तर रिव्हिजन करताना एवढं फक्त बघून घेतलं तरी इनफ आहे. ठीक आहे. I think there is some problem with the screen. Just give me a minute. Okay. Am I audible? And screen पण दिसते सगळ्यांना? हो sir. Solve this question number 6. डिल्टेड सर्कलचं ना मी सांगतो ते परत. आता क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करून घ्या आणि मला एकदा रिमाइंड करा परत. क्वेश्चन नंबर 6 चा तुमचा आन्सर सांगा काय येते. 1 टन म्हणजे 1000 किलो. Railway engine of mass 60 tons is moving with a circular track of radius 200 meters with a velocity of 36 km per hour. What is the force exerted on the rails towards the center of the circle? Towards the center of the circle म्हणजे ते सेंट्रिपिटल फोर्स म्हणताय. ठीक आहे, किंवा सेंट्रिफ्युगल. आन्सर सांगा तुमचे. डिप्लोमॅट्स तुम्ही पण सांगा आन्सर. Sir, 30.
Okay, tell me how to solve it. I will write. Force किती असेल? Force is equal to square by r. mv square by r ना? On R. हाँ, mass 60 किती दिलेलं आहे? 60 into 1000. 1000, okay. Into velocity ला 36 convert into करून 5 by घ्यायचं 10. 36 into 5 by 10 upon radius, which is given as 200 meter. हाँ, 36 upon 5 by 18 किती येतं? 1836. 10 मीटर पर Plus सेकंड. 10. 10 meter per second. 10 square divided by radius is 200. 200. 200. So what answer you're getting? 100. 13 to 10 is to 3. 30,000 Newton, which is equal to 30 kilonewton. Okay. नक्की ना मी सोडवलं नाही हे. हो सर, हो सर. 30,000 Newton, हो. which is 30 kilonewton. Okay. Answer A is correct. Given answer is A. Let me just take the calculation. 210. Correct. 30,000 is correct. Okay. आता आपण काय केलं? सर्क्युलर मोशन मध्ये आपण स्ट्रिंगचा प्रॉब्लेम अजून कन्सिडर नाही केला. आता रीड दिस प्रॉब्लेम नंबर 7. दिस इज अनदर टाइप ऑफ प्रॉब्लेम. A body of mass m is tied to a string and is rotated with constant velocity v in vertical circle of radius r. आता बघा कॉन्स्टंट वेलोसिटी म्हणताय, ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की ऍक्सिलरेशन नसेल याच्यात. आपण आताच बघितलं सर्क्युलर मोशनचं. फाइंड द टेंशन इन द स्ट्रिंग ऍट पोझिशन ABCD. अटेम्प्ट घ्या या क्वेश्चनला. टेक अ गुड अटेम्प्ट फॉर दिस क्वेश्चन. इट विल सॉल्व युअर लॉट ऑफ डाउट्स और इट विल गिव्ह यू लॉट ऑफ डाउट्स. ठीक आहे, मी थोडं हिंट देतो तुम्हाला. आता ए साठी मी काय करतो इथे फक्त आय एम गोइंग टू राईट फ्री बॉडी डायग्राम फॉर ए. ए साठी जेव्हा फ्री बॉडी डायग्राम मी लिहिल तेव्हा काय टेन्शन कुठे लागतंय? वरती स्ट्रिंग मधलं. ठीक आहे, खाली काय लागेल? mg प्लस mv स्क्वेअर पण आर पण खालीच लागेल का? तर टेन्शनला कसं लिहू शकतो मी हिअर? टी बॅलन्स केलं मी तर टी इज इक्वल टू mg प्लस mv स्क्वेअर अपॉन आर. Next case now you solve. Okay, now second case. Now I'm going to solve second case. Check whether I've done it correctly. Second case मध्ये I am going to write FBD again. मला एक सांगा, कुठे पण असेल ऑब्जेक्ट, वर असेल, खाली असेल, साईडला असेल, अँगल वर असेल काहीतरी थीटा, ऑब्जेक्ट कुठे पण असेल, वजन तर खालीच लागेल ना त्याचं. वेट विल ऑलवेज ऍक्ट डाउनवर्ड्स. कीप द ऑब्जेक्ट एनीवेअर. ठीक आहे. दुसरं, या केसमध्ये सेकंड केसमध्ये टेन्शन कुठे लागतंय? ब्लॉक जर वर जायला ट्राय करतोय तर टेन्शन पण खालीच लागेल मग. Onwards. ठीक आहे, आणि फक्त त्याचा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तो फक्त वर लागेल. सेंट्रीफ्युगल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स आउटवर्ड. सो mv स्क्वेअर अपॉन आर. ओके, ना बॅलन्स करा मला. इफ आय बॅलन्स इट, mv स्क्वेअर अपॉन आर इक्वल्स टू mg प्लस t. तर टेन्शन काय आलं मग? टेन्शन इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर मायनस mg. आलं का? थर्ड केस
वेट काय लागेल, परत खालीच लागेल. टेन्शन इनवर्ड्स mv स्क्वेअर अपॉन आउटवर्ड्स. आता टेन्शन मध्ये mg चा काही कंपोनेंटच नाही आहे याच्यात, बिकॉज इट इज परफेक्टली ओरिजेंटल ऍट सी. हा, इट इज सेल्फ अंडरस्टूड. इट इज परफेक्टली ओरिजेंटल ऍट सी, बिकॉज आपण अँगल वाली केस दुसरी घेतली ऑलरेडी, थीटा वाली. सो हियर टेन्शन विल बी नथिंग बट सिम्पली mv स्क्वेअर अपॉन आर. याचा mg चा कंपोनेंटच नाही आला, बरोबर ना. परपेंडिक्युलर मध्ये जर mg लागतोय तर तो टी मध्ये रिझॉल्व्हच होणार नाही, ओरिजेंटल मध्ये तो कंपोनेंट येणारच नाही. नाव थर्ड केस. थर्ड इज यू कॅन से इट इज फॉर्म्युला काइंड ऑफ केस, म्हणजे फॉर्म्युला बनतो इथे फक्त थीटाचे अँगल टाकत चला. थर्ड केस, आता इफ आय कन्सिडर थर्ड केस, ठीक आहे, ब्लॉकला टिल्टेड कन्सिडर केलं इथे. थोडा अजून त्याला टिल्टेड दाखवू आपण समजण्यासाठी. ब्लॉकला केलं, टेन्शन कुठे, टेन्शन विल ऑलवेज बी इनवर्ड्स, mv स्क्वेअर अपॉन आर विल ऑलवेज बी आउटवर्ड्स, बरोबर. आता याच्या सोबत खाली काय लागतोय, mg. या mg चा कंपोनेंट येईल along this, which will be mg cos theta. mg cos theta असेल का तो कंपोनेंट? mg, just let me check once. mg cos theta is correct. ठीक है, आता बैलेंस करा मग. t equals to mv square upon r plus mg cos theta. plus mg cos theta. Now this part you can remember it as a formula. जर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहत असतील तर, नाही तर conceptually you know how to find it. मला विचारलं की find the tension in the spring at theta is equal to 30 degree. तर you simply put 30 over here, cos 30, and you will get the tension in the string. Okay, this kind of problem can also be expected in the question this year. अजून नाही विचारला हा प्रॉब्लेम, इट इज अ फेमस प्रॉब्लेम. काही डाऊट याच्यात स्ट्रिंग प्रॉब्लेम मध्ये? इफ नो डाऊट then solve this question number 8. A body of mass 500 gram, हे ग्राम वगैरे नीट बघत चला, kg नाही म्हणत होते, tied to a string of length 1 meter is revolved in a vertical circle with constant speed. Find minimum speed at which there will be no sag in the string. नो सॅग. नो सॅग म्हणजे काय, स्ट्रिंग मधलं टेन्शन किती नको व्हायला, 0 नको व्हायला. ठीक आहे, आय विल राईट ओव्हर हिअर. स्ट्रिंग मध्ये सॅग नको यायला, स्ट्रिंग मधले टेन्शन 0 नको व्हायला. सॅग म्हणजे काय, सॅग इज नथिंग बट टेन्शन इन स्ट्रिंग should be greater than equal to 0. Just equal to 0 where it is okay. ठीक है, just equal to 0 where it won't sag. So solve it. Tell me your answer. आता मला सांगा इथे समजायचं काय, सॅग कुठे येईल टेन्शन स्ट्रिंग मध्ये, जेव्हा बॉल इथे असेल, बॉल काय बॉडी इथे असेल, इथे असेल की इथे असेल, टॉपला येईल ना, सॅग टॉपलाच येईल, बरोबर ना. सॅग येण्याची प्रोबॅबिलिटी कुठे आहे, टॉपलाच आहे, खाली तर येणार नाही कुठे, अदरवाइज इकडे तिकडे तर येणार नाही, आला तर टॉपलाच येईल. ठीक आहे, मग सरळ सरळ टॉप साठी सॉल्व्ह करू त्याला, बरोबर. वी कॅन डिरेक्टली सॉल्व्ह इट फॉर द टॉप. टॉप साठी ऑलरेडी वी नो द इक्वेशन, टॉप साठी आपण इक्वेशन आताच डिराइव्ह केली, परत एकदा करू त्याला. बाहेर काय लागतं टॉपला, mv स्क्वेअर अपॉन आर, खाली काय लागतं टेन्शन प्लस मास. सो टी प्लस mg इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन आर. आत्ताच वर केलं आपण, टेन्शन किती आलं मग, mv स्क्वेअर अपॉन आर मायनस mg. सॅग साठी दिस व्हॅल्यू कॅन बी जस्ट इक्वल टू 0, जस्ट इक्वल टू 0 असू शकते.
हा मग आता जस्ट इक्वल टू 0 केलं तर मास गॉन. व्ही काय आलं मग? व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी. Now this part you can take it as a standard formula. V is equal to under root rg. You can take it as standard formula. म्हणजे velocity जर under root rg एवढी असेल, if the velocity for an object moving in circle, if its velocity is equal to under root rg, observe it is again independent of mass. 5 ग्रामचा तुम्ही बॉल फिरवा किंवा 5 किलोचा 500 किलोचा, त्याची वेलोसिटी जर अंडर रूट रेडियस ऑफ कर्वेचर इंटू जी एवढी असेल तर पूर्ण स्ट्रिंग मध्ये कधीच सॅग नाही येणार. ठीक आहे, स्मूथ सर्कल कंप्लीट करेल तो. एव्हरी रिव्हॉल्युशन विल बी स्मूथ. नाव आन्सर 3.13 meter per second. 1 into 10 which is equal to 3.13 meter per second. Okay, clear problem number 8. Now we do problem number 9. Calculate normal reaction for vehicle in given conditions. We have to find normal reactions. First case साठी let us draw FBD first. ही कार कन्सिडर करू आपण ब्लू मध्ये इथे. फर्स्ट केस मध्ये एवढं तर आपल्याला माहिती, नॉर्मल रिॲक्शन नेहमी वरच लागेल ना, म्हणून तर आपण तिला नॉर्मल रिॲक्शन म्हणतोय. सरफेसला परपेंडिक्युलरली लागेल ती. ठीक आहे, जेव्हा व्हेन सरफेस इज होरिझॉन्टल. आणि वेट विल ऑलवेज ऍक्ट डाऊनवर्ड्स. या दोन गोष्टी तर सेम असतील. या दोन्ही गोष्टी तर चेंज नाही होत, नॉर्मल रिॲक्शन आणि वेट. मग चेंज काय होत आहे आता मला सांगा. कार जेव्हा when it is traveling like this and it comes on the top, centrifugal force always acting outwards. बरोबर, centrifugal force will always be acting outwards. तर जेव्हा टॉपला येईल तेव्हा पण ते अपवर्ड ऍक्ट करतंय. सो आय कॅन राईट ओव्हर हिअर mv स्क्वेअर अपॉन r. जेव्हा बॉटमला येतंय तेव्हा बॉटम साठी आउटवर्ड कुठे आहे? इथे आउटवर्ड आहे का? येईल तेव्हा mv स्क्वेअर अपॉन r या डायरेक्शन मध्ये लागेल का? बरोबर. सो आय कॅन राईट ओव्हर हिअर प्लस mv स्क्वेअर अपॉन r. ठीक आहे. नाउ आय कॅन राईट नॉर्मल रिॲक्शन. सो ओव्हर हिअर इन दिस केस सरळ सरळ लिहू शकतो. नॉर्मल रिॲक्शन equals to mg minus mv square upon r, and in this case normal reaction equals to mg plus mv square upon r. ठीक है, क्लियर है? कोई डाउट नहीं? आता टेल मी if car leaves the ground, जर या पॉइंटला येऊन कारने हवेत उडी मारून घेतली. समजा कारची स्पीड एवढी होती की इट ऑलमोस्ट लेफ्ट द ग्राउंड. इट ऑलमोस्ट लेफ्ट द ग्राउंड. इट लीव्स द ग्राउंड याचा अर्थ काय? नॉर्मल रिॲक्शन झिरो झाली. कॉन्टॅक्ट संपला म्हणजे नॉर्मल रिॲक्शन झिरो झाली. नॉर्मल रिॲक्शन झिरो झाली मग मेक इट झिरो. झिरो equals to mg minus mv square upon r. m cancel. Here you will get v is equal to under root rg. म्हणजे जर तुमची वेलोसिटी अंडर rg पेक्षा कमी झाली, अंडर रूट rg पेक्षा वाढली तर कार हवेत उडणार टॉप मोस्ट पॉइंटला. Like sir, we did it in last sum. V is equals to under root rg for sagging. Now see, you can relate these two terms. ठीक आहे. सॅगच्या प्रॉब्लेम मध्ये
जेव्हा व्हर्टिकल सर्कल मध्ये बॉडी मूव्ह करत होती तेव्हा वेलोसिटी जर √rg पेक्षा कमी झाली तर सॅग येणार, आणि कारच्या केसमध्ये वेलोसिटी √rg पेक्षा वाढली तर कार हवेत उडणार. ठीक आहे, समजलं दोन्ही केसेस? प्रॉब्लेम नंबर 8 and 9 क्लिअर? हे कनेक्शन कळलं? नाव नेक्स्ट सॉल्व दिस प्रॉब्लेम. 2018चा प्रॉब्लेम आहे. An automobile of mass 1000 kg moving at velocity 54 km/h moves along a sag. This sag is a part of circle of 15-meter radius. What is the reaction between automobile and road while traveling at the lowest part of sag? आपण आत्ताच सॉल्व केलं. लोवेस्ट पार्ट ऑफ सॅग mg तर खालीच ऍक्ट करतं. सॅगिंग मध्ये इथे प्लस mv²/r आउटवर्ड्स. ठीक आहे, आणि वरती असेल नॉर्मल रिॲक्शन. आपण आत्ताच सॉल्व केलेलं. सो नॉर्मल रिॲक्शनच ते विचारतायत, which is mg plus mv²/r which is 1000, g is 10 plus v²/r. काय आन्सर येत आहे? आन्सर करेक्ट. जर 10 घेतलं तर 25 येईल आन्सर. 9.81 घेतलं तर 24.8 येईल. मी जी घेतलंय 10 घेतलंय मी, तर मी 25 लिहितो. किलो न्यूटन. आलं सगळ्यांचं? ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. Solve problem number 11. Last problem, then we are done with this. Tomorrow we will be done with impulse momentum and work energy, and tomorrow will be our last day for dynamics. बघा, डायनामिक्स मध्ये खूप डाउट्स असू शकतात, म्हणून आपण थोडं स्लो जातोय. आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की मॅथ्स आणि मेकॅनिक्स मध्ये स्कोअर करणार तरच प्रीला तुम्ही कन्सिडर करा क्वालिफिकेशन. In previous problem, if the car was negotiating a hogging curve, find maximum speed it can travel safely at without leaving its contact with the ground. V is equal to √rg का? आत्ताच फाइंड केलं आपण. तरी पण एकदा परत करू. इथे टॉपमोस्ट पार्ट वर, म्हणजे कसं कार इकडे आलेली असेल, इकडे येईल तेव्हा खाली mg वरती mv²/r. म्हणजे तुमचं mg इक्वल्स टू mv²/r असेल. ठीक आहे, नॉर्मल रिॲक्शन 0 झालेली असेल. mm गॉन, v इज इक्वल टू √rg. v इज इक्वल टू रेडियस किती दिलेली आहे? रेडियस मागचाच प्रॉब्लेम आहे ना. रेडियस 15, g इज 10, लीडचे अंडर लीडचे काय येतं? 12 पॉईंट काहीतरी येतंय का? 12चं स्क्वेअर 144 असतं ना. 12.4. हे पण तुम्ही हा, आता बघा, असा जर प्रॉब्लेम आला तर 15चा आपल्याला स्क्वेअर नाही माहिती, पण 12चा तर माहिती आहे. 155च्या जवळची परफेक्ट स्क्वेअर व्हॅल्यू काय? 144. 150च्या जवळची 144 आहे ना, जो काय 12चा स्क्वेअर आहे. म्हणजे 150चे पण काहीतरी 12च्या आसपासची व्हॅल्यू असेल तर ऑप्शन मध्ये आपण 12 पॉईंट समथिंग व्हॅल्यू टिक करू शकतो. So कॅल्सीची गरज नाही या प्रॉब्लेम साठी. ओके.